नाशिक शहर आणि जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनाच पाणी त्याचबरोबर इतर समस्यांसाठी वणवण करावं लागत आहे। या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या परिवारासह महापालिकेच्या मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन या ठिकाणी प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांवरच ठिय्या आंदोलन केलं। नाशिक महानगरपालिकेनं IT पार्कसाठीच्या निवडलेली जागेच्या हाकेच्या अंतरावरच गेल्या 12-13 वर्षांपासून शहर आणि जिल्ह्यातील पोलीस कुटुंबासाठी पोलीस हाऊसिंग सोसायटी उभारण्यात आली आहे। या ठिकाणी 300 कुटुंब वास्तव्याला असून या पोलिसांच्या कुटुंबांना हंडाभर देखील पाणी मिळत नसल्यानं संतप्त झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी महानगरपालिका प्रवेशद्वाराजवळच ठिय्या आंदोलन मांडलं। या ठिकाणी पाणी सोडणाऱ्या वॉलमनच्या कारभारावरच या सर्व रहिवाशांनी प्रश्न निर्माण केला असून टँकर ठेकेदार आणि वॉलमन यांच्या संगनमतानंच या परिसरात पाणी पुरवठा कमी दाबानं होत असल्याचं पोलीस कुटुंबांनी सांगितलं आहे। आमची पोलीस सोसायटी 2011 पासून तिथे वास्तव्यात लोक आलेले आहेत। 2011 पासून आतापर्यंत तिथे पाण्याची सोय नाही, लाईट नाहीये आणि पूर्ण अंधार आहे। जाता येताना आमचे पोलीस कुटुंबीय राहतात, तिथे लहान मुलं राहतात, तर जाता येताना खड्डे खूप आहेत, रस्त्याला खड्डे आहेत, पाणी नाहीये। त्याच्यानंतर पाणी सोडणारे जे आहेत त्यांच्या मागच्या वेळेला आम्ही येऊन गेलो तर मॅडमांनी सांगितलं की आम्ही टँकर देऊ, पण त्यांनी आतापर्यंत टँकरही दिले नाही। त्याच्यानंतर जो पाणी सोडणार आहे त्याला आम्ही वेळोवेळी फोन करतो की आमच्याकडे जरा जास्त पाणी सोड, पण तो काहीतरी कारण देऊन असं सांगतो की तुमच्याकडे पाणी येणार नाही, तुम्ही दुसरी लाईन करा, असं तरी आम्हाला सांगून देतो आणि फोन ठेवून देतो। म्हणजे पाणी पण येत नाही आमच्याकडे, त्याच्यानंतर लाईट पण नाहीये, रस्ते पण नाही, खूपच बिकट परिस्थिती आहे। त्याच्यानंतर आमच्याकडे बसही नाही आहेत। आमच्या मुलांना शाळेत जायला इतके प्रॉब्लेम येत आहे की बस सुद्धा येत नाही। सिटी लिंकची बस चालू केली होती ती बंद करण्यात आली, म्हणजे तुमच्याकडे रस्ता नाहीये। तर आमच्याकडे देताना रस्ता मोठा दिलेला आहे, पण आता एकच साईडने रस्ता म्हणजे गाडी जाईल असा इतका छोटा रस्ता आहे, रस्त्यामध्ये खड्डेही खूप आहेत। म्हणजे सापांची वस्तू म्हणजे रात्री आम्ही 6 नंतर जर बाहेर गेलो तर साप अशी फिरतात आणि लाईट नसल्यामुळे खाली साप म्हणजे पोरांना साप चावता सुद्धा। म्हणजे आम्ही पोलीस लोक दुसऱ्यांची सेवा करतो, जनतेची सेवा करतो आणि आमच्याच कुटुंबाला इतका त्रास होतोय की म्हणजे खूपच असं झालेलं आहे की आम्ही तिथे का राहायला आलो असं झालेलं आहे। मी आता त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनला ड्युटीला असते, माझ्या मुलीला मी शाळेत घेऊन जाते, घेऊन येते, म्हणजे इतके त्रास मला सहन होतो। त्यात पाणी नसतं, घरी गेल्यानंतर नळ चालू केलं का पाणीच नसतं। त्यात टँकर टाकायचे म्हटले की दर महिन्याला आम्ही मेंटेनन्स 500 रुपये जरी जमा केला तरी आम्हाला 8 दिवसाला 10 ते म्हणजे 2 टँकर टाकावे लागतात, म्हणजे महिन्याला आम्हाला 10 ते 15 हजार रुपये खर्च येतो। आता काही ठिकाणी आम्ही राहतो, काही जण खाजगी नोकरीवाले आहेत, ते कुटुंब भाड्याने राहतात, त्यांच्याकडे पैसे नसतात, आम्ही पैसे मागायला गेलो का ते म्हणतात पाण्यावरच खर्च होतोय सगळा। इतकं खूपच म्हणजे बिकट परिस्थिती आहे आमच्या पोलीस लाईनीत। पोलीस कर्मचाऱ्यांसाठी 300 खोल्यांचं प्रोजेक्ट आहे तिथे। त्या 300 खोल्यामध्ये मी जवळजवळ 2-2.5 वर्षापासून त्या ठिकाणी राहतो। कंटिन्यू पाण्याचा प्रॉब्लेम आहे, अर्धा तास ते पाऊण तास फक्त पाणी येतं आणि महिन्याला कमी आम्हाला 2-1 हजाराचे प्रायव्हेट पाण्याचे टँकर त्या ठिकाणी टाकावे लागतात। अजिबात पाण्याची सुविधा नाही आणि रस्त्याला लाईट नाही, तो भाग वेगळा। आमचा पहिला मेन महत्त्वाचा प्रश्न तिथे पाण्याचा आहे, पाण्याची गंभीर समस्या आहे। त्यासाठी काहीतरी आम्हाला मदत झाली तर पाहिजे। शेवटी नाईलाजाने आम्हाला या ऑफिसपर्यंत यावं लागेल। रस्त्याला रोड लाईट अजिबात नाहीये। 2018चं काम आहे, अद्यापपर्यंत रोडला ट्यूब नाही, लाईट नाही, रस्त्याला खड्डे पडलेले आहेत आणि भयंकर हाल आहेत त्या ठिकाणी। महानगरपालिकेला आम्ही वेळोवेळी पत्र दिलेले आहेत त्याबद्दल आणि टॅक्स भरतोय, आम्हाला ते सुविधा मिळायला पाहिजे। रस्त्याला इतके गुडघे इतके खड्डे आहेत तिथे आणि आता पाऊस चालू आहे तर आणखीनच खड्ड्यांची समस्या वाढलेली आहे। रोड लाईट नाही, सगळ्यात धोकेदायक आम्हाला त्या रोड लाईटचं आहे, पाण्याचा प्रश्नाचं आहे, पाण्याची गंभीर समस्या आहे। आणि वॉलमनचा जो आहे हा वॉलमन काय करत असेल आम्हाला माहीत नाही, परंतु ज्या वेळेला आम्ही त्या नगरपालिकेच्या जो संबंधित विभागाचे माणसं आहेत, पाणी पुरवठा विभागाचे, त्यांना त्या जागेवर नेऊन आम्ही दाखवली समस्या। संबंधित शेतकरी, तिथले शेतकरी ते किती पाणी ओढतात आणि किती नाही याचा अंदाजच नाहीये आणि सगळ्यात लो प्रेशरने पाणी त्या सोसायटीमध्ये येते। खूप म्हणजे आम्हाला ते सांगायला खेळच वाटते की खूप गंभीर हालतमध्ये आम्ही ते दिवस काढतो आता सध्या। आमच्या इथं पाण्याची अतिशय समस्या आहे। आम्ही ड्युटी करायचं का काय करायचं, पाणी भेटत नाही। अहो बाथरूमला पाणी नाही, आंघोळीला पाणी नाही, 4 दिवस झाले नळाला पाणी आलेले नाही। पाणी येतं तर खूप अतिशय
संथ गतीनं आणि कमी दाबाने येते. आम्ही खूप त्रासलेलो आहे. तो वॉलमॅनची काय तक्रार आहे तुमची? वॉलमॅन पूर्णपणे वॉल सोडत नाहीये. त्याच्यामुळं मला वाटतं टँकरचा काळा बाजार होतोय इथं, कारण टँकर अतिरिक्त टाकले जातात. त्याच्यामुळे पाणी कमी आणि संथ गतीनं सोडले जातं. आमची अशी मागणी आहे की तो वॉलमॅनच बदलून द्यावा आणि त्या पाण्याची जी समस्या आहे आमची बिल्डिंग मधली ती म्हणजे लाईफ टाईम तरी सोडावा, जेणेकरून आम्हाला ना आशेचा श्वास घेता येईल. याबाबत शिष्टमंडळानं मनपा अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांना निवेदन देण्यात आलं असून लवकरात लवकर याबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा जनआंदोलनाचा इशारा या रहिवाशांनी यावेळी दिला असून सचिन आहिरे, चंद्रकांत भोईर, रमेश चव्हाण, सुरेश चव्हाण, रामचंद्र ठोले, सागर निकम, सय्यद सर, बेसाने, दीपेश इंडवे, मंगेश खंदारे, गवारे, योगिता बोरीला, मंगल भोये, सपना राऊत यावेळेस उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.